सुंदर झालं आहे. आणि इथे ब्रेकफास्ट चालू झालं आहे. आता आम्ही पण जाणार फ्रेश होऊन. समुद्र बघा किती छान आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये पण जाणार आहे आम्ही. आणि सागर गेले वाटतं, कुठे वॉशरूमला गेले वाटतं, दिसत नाही. आणि इतकी थंडगार हवा सुटली आहे. आणि माझा अवतार असा आहे, फ्रेश होतो आणि जातो. बघा सुंदर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी उठलो आहे. एवढ्या लवकर मी कधीच नाही उठत बाहेर कुठे गेल्यावर, पण इथलं सगळं व्ह्यू मिस करायचा नव्हता म्हणून म्हटलं मला दाखवते. मी चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. गर्दी बघा लोकांची. त्याच्यानंतर आपण जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. काल तुम्हाला सांगितलं होतं मी की आमच्या बुकिंगमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. मग म्हटलं चला. बीचच्या साईडला असं ठेवलं आहे ब्रेकफास्ट मस्तपैकी. इथं बघायचं, इथं हे बनवतात बघा ना कसं फ्रेश पाव ब्रेड असं. आमचा ब्रेकफास्ट घेतलेला आहे आणि आता आम्ही तो खाणार आहे. बघा इतकं काय काय असतं, काय घेऊ कळत नाही. ह्यांनी तर असं काय काय घेतलं आणि मी असं. सो बघा असं एवढं आम्ही नाश्ता नाही म्हणता येणार त्याला, डायरेक्ट लंचच केलं. आता स्विमिंगमध्ये जायचं, चेंज करून आम्ही जाऊ. तसं शॉप आहे गाईज एक, आणि या साईडला असा झोपाळा आहे. पण त्या झोपाळ्यामध्ये आम्ही नंतर जाणार. पहिलं चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. अहो तुम्ही चेंज करता ना, चेंज. चला चेंज करून घेऊ. आहे स्विमिंग करून दाखवा त्याला. येतं का स्विमिंग? यांना पण म्हणजे येतं स्विमिंग, पण एवढं पण परफेक्ट नाही आहेत, पण ठीक आहे. आणि मला तर तेवढं पण येत नाही. आणि हे लहान लहान बारके पोरं इथं स्विमिंग इतकं मस्त करतात. येऊ का मी पण? चला आली चला. आता मी पण पाण्यात एक डुबकी मारून येते. आलेली आहे स्विमिंग आमची मस्त. आता फ्रेश होऊन आंघोळ करून नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बिलियर्ड्स, फुटबॉल किंवा काय टेबल टेनिस काय असेल ते. चलो मेकअप चालू आहे ॲक्टिव्हिटीसाठी. व्ह्यू कसा आहे आमचा टेंट बांधून. गरम होत आहे मरणाचं, तरी चालू आहे मेकअप. हे एक आयटम भारी होता. हे मस्तपैकी असं शोपीस ठेवला आहे आणि लाइटिंग सोडून टाकली. अरे टेंट असो घर असो, मेकअप करायचं काय सोडायचं नाही. मेकअप बघा तर काय कसं करायचं. हॅलो गाईज, तर फ्रेश झालो आहे, मस्त तयार झालो. आणि नेहमीप्रमाणे माझ्यामुळे थोडासा उशीर झाला आहे, कारण मुलींना लागतो ना वेळ मेकअप करायला थोडासा, आहे की नाही. आणि मग आता चाललोय टेबल टेनिस खेळायला. आणि लहान मुलांचं स्विमिंग पूल तुम्हाला दाखवते, म्हणजे वॉटर पार्क सारखं केलेले त्यांनी, ते तुम्हाला दाखवते. वेट बघा हे आहे. आणि तिथं कोणीच नाही, लहान पोरं मोठ्या स्विमिंग पूल मध्येच खेळतात. हे सोडून दिलं आणि तिथेच खेळतात. अजून दुसऱ्या प्रकारचे टेंट पण आहे. गोल 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 टेंट. हे कोणते हो? हे लक्झुरियस की काय? हे मोठे टेंट आहे ना? हे भारी आहे की हे लक्झुरियस प्रीमियम. आणि बघा हे इकडे एक गोष्ट भारी, पण कुठे पण गेले हे मस्त फ्लावर्स भारी भारी असतात आहे ना. इथं कोणीच नाहीये. आणि इथलं सामान कुठे येते सगळं करायचं? हे मला 11 नंतर आहे का? अच्छा. टेबल टेनिस पण लोक नाही कोणीच. कोण खेळत पण नाही जास्त, आहे ना. चला आपण ट्राय करू. मी तर हे काय हे कपाट उघडा केलं मला. हे बॉल घ्या. एकच आहे.
मला हे ट्राय करायचं, हे वाला मी कधीच नाही केलं. मलाच नाही ठेवलेले आहेत. आता हे दादा आम्हाला देणार काय नाही. हे तर blue. इथं सगळ्या गोष्टी टेंट मध्येच बनवल्यात. हा हे इथं इथं आपण काल एंट्री केली ते हे कसं. अच्छा ह्याच्याने ते उडवायचं का बॉल. आता हे नाही का, मला तर काय जमत नाही बाबा. आपल्याला कसं तरी खेळायचं म्हणून खेळणार. हा बघा माझ्या नवऱ्याला कसं जमतं सगळं. आणि मी अरे मी गेलो थांब. आता इथे ना असं नसतं कॅरम सारखं. जिथे बॉल असेल तिथून मारायचं. तुम्हीच म्हटलं ठेवू शकता तू. ते हे आहे फाऊल आहे ना. मला काय माहिती, मग मला तुम्ही सांगितलं नाही. आता मी माझं नाही तू अजून लिंबू टिंबू आहे तुझ्यासाठी. लिंबू टिंबू साठी तू चालतं का? माझा नवरा मला इथे शिकवतोय कसं करायचं. आणि बघू ये कसलं भारी केलं हे वाला. नीट मार. मारला होता पण गेला. मारला कुठला गेला कोणाचा. त्याला हा लागून तो गेला. चला आता दुसरी खेळू. दुसरं खेळू आता. मी बोर झाले. पण एकदम निवांत वाटतंय, एकदम भारी. हा टेबल टेनिस. नाही हे शिकवणार होते ना तुम्ही मला. ह्याच वाला इथं टाकतात ना. इथून येतो इथं होल एक. मला त्यावेळेला कोणीच नव्हतं म्हणून खेळून घेतलं. आता गर्दी जमली पण मजा आली. मला काही जमत पण नाही. तुम्ही शिकवा ना मला असं काही काय. मग शिकवतो की चांगली खेळली. फर्स्ट टाइमच होतं माझं. मी तुझ्याकडे म्हणे चावी. म्हटलं कोणती चावी. ते तिथे लॉक लावले. त्यांना वाटतं ती चावी आमच्याकडे. असं असतं या भावाचं. मी नसते तर काय झालं असतं. नक्की तर मग टाकला झाला असता. एका दिवशी तुमचे केस सगळे उडून जातील ना तेव्हा तुम्हाला कळेल. तो मराठी कोण म्हणतो. केरळवाले असतात जास्त करून. आणि हे झोपडं कोणतं आहे हो. झोपड्या कॅमेरे लावले सगळे पण असतात तिथे टेंट असे. हे आम्हाला माहित नव्हतं पण म्हणजे आम्ही घेतलेलं वेगळे. ओ किती सुंदर आहे हे वालं. म्हणजे हे घरासारखे आहेत डायरेक्ट. गंमत सांगते तुम्हाला. आम्ही आजपर्यंत जिथे जिथे फिरायला गेलो असेल ना कधीच असं एवढं लवकर उठलो नाहीये. म्हणजे 8-9 सुद्धा नाही. 10 वाजल्यानंतर उठायचो आणि मग रेडी होऊन जायचो. कधी कधी नाही ब्रेकफास्टच्या वेळेला उठायचो शेवटी टायमिंग संपण्याच्या वेळेला. आज आम्ही चक्क म्हणजे हे तर 7लाच है ना. हे 7 वाजताच उठले आणि मी 7:26 म्हणजे 7:30च्या आधीच. एवढ्या लवकर पहिल्यांदा उठले. कशामुळे ते माहितीच नाही. कारण रात्री झोपताना माइंडमध्ये ठेवलेलं होतं की सकाळी सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहे म्हणून. आणि हे ॲक्च्युली इथलं व्ह्यूच एवढा सुंदर आहे बघा. हे सगळं कोण कसं मिस करू शकतं. हे मिस कोणी करू शकत नाही म्हणून आम्ही सुद्धा लवकर उठलो. ते खरं. इथे एक सनसेट टेरेस म्हणून आहे स्वीट टेंट. आता हे म्हणजे स्पेशल टेंट आहे वाटतं. आणि वर बघा किती मस्त. म्हणजे डायरेक्ट वर झाड आहे टेरेसवर. तिथे चेअर्स ठेवल्यात आणि आतमध्ये ॲक्च्युली एवढं दिसत नाही पूर्ण पण मस्त असं पूर्ण काचेने पॅक केलेलं एकदम लक्झरियस रूम कसा असतो तसा केक ना. आणि छोटंसं असं हे फार्म टाईप आहे. म्हणजे बकऱ्या आहेत. बकऱ्याचा कमी लेंड्या जास्त. बकऱ्याच्या लेंड्यातच जास्त बारीक. त्यांना खाण्यासाठी काय टाकलं. हे वेगळंच आहे. हे ते आलं. हे कसं बघा कोंबड्या. हा ह्या काळ्या कलरची न्यायची का कापायला. नको नको नको. पोपट बघा. आणि इथे कावळा इथे पोपट. कावळे कुठून आले. कसं
बोलवायचं असतं पोपटांना? काय म्हणे अशी शिट्टी मारायची. हे छोटे पोपट. त्यांना खाण्यासाठी बाजरी टाकलीत बघा. हा. बाजरी आहे आणि हे पाणी ठेवले डब्यांमध्ये. वाव, छोटे हे पोपट. पोपटच आहे हे? हा नाही, छोटे. वेगळे. हो या पोपटांची पिल्लं आहे का? पॅराकिट का काहीतरी म्हणतो हा त्याला. वेगळे आहे. ते देशी सारखे छोटे. हम्म. हा, मस्त आहे. पण ती कोंबडी वेगळेच आहेत बघा. हम्म. लांब ह्याच्या मानेच्या. नाही हे बदक आहे. बघा की हे. हो याचंच आहे. कसलं मस्त ना हे. हे वाला. आणि मस्त किती शुभ्र शुभ्र आहेत पण ते. आणि घोडा घोडा तर बिचाराला काय कलर बिलर काय द्यायला पाहिजे कलर गेला आणि म्हातारा झाला वाटतं जरा. नाही का पण बॉडी दिसली त्याची. यायचं उडून इथं बाबा नको. हा त्याला बांधलं काहीच नाही आहे. कुठं बांधलेलं बघा येणीतून जंप मारून इथं आला तर स्विमिंग पूल आहे तिथे. अरे हा हे वॉटर पार्कच आहे. हा हे मिस केलं यार आपण. आणि इथे सगळं वॉटर ऍक्टिव्हिटीज आहे. स्पोर्ट्स बघा. यार इथं आपण मिस केलं हे मला. हा डायरेक्ट असं सेम मुंबई सारखं आहे. हे बघून मरीन ड्राईव्हची आठवण येते. हे बघा ना. मग हे आपलं आहे इन्क्लुडेड तर आपण करायला पाहिजे. हे गेले आहेत विचारायला काय प्रोसेस आहे वगैरे. मी तिथं विचारलं पॉलिसीज काय म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही बसू शकता त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला एक पहिलं साईन करावं लागेल. आणि साईन म्हणजे तुमची जिम्मेदारी तुमची आहे काय झालं तर पाण्यामध्ये गेल्यावर म्हणून साईन करा आणि मग बिंदास जावा. पण तो म्हणला की मग तुला ऑफकोर्स चेंज करावं लागेल कारण की मग तू ह्या कपड्याचं करणार असेल तर नो प्रॉब्लेम बट चेंज करावं लागेल कारण की ओलं पण होतं ना तिथं कधी कधी. त्यांच्या राईड्स बघून ना ह्यांची इच्छा झाली आपण पण करावं. गेले आता कपडे चेंज करायला. मला हे बसणार आहे आता याच्यामध्ये. मला पण बसायचं होतं पण जॅकेटच नाही मिळालं. चप्पल काढा. जास्त लांब जाऊ नका बरं का. इथनच या रिटर्न. रिटर्न आले तुम्ही. हे बघा घाबरगुंडे भेकोड आले तिथनं लगेच इथं संपलं. हे जिम सुद्धा आहे. हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. हे इथं आता झोपाळा आहे. झोपाळ्यावर झोगा घ्यायचा. काल काय जमलं ना आज घ्यायचा. कचरा आहे वाटतं इथं. बरं पुढच्या झोक्यावर. मला किती रिलॅक्स एकदम निवांत लागलं. हा गंजले बरं. नाही नाही पण एवढं नाही. मस्त. ठीक आहे हे सामानच हां ते फक्त लगेच अरे डेट हे वाटतं. नाही बस एवढंच. थँक्यू. हां चलो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली आहे अँड आता निघायची वेळ झाली. तर आम्ही आता निघतोय बॅक टू पॅव्हलिन म्हणजेच बॅक टू अबुधाबी. तर एकदा तुम्हाला मी बाहेर न दाखवते की तुम्ही जर म्हणजे इथे तुम्हाला दोन ऑप्शन. तुम्ही जर कधी येण्याचा प्लॅन करत असाल इथे तर इथे एक हॉटेल ऑप्शन आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जर हॉटेल्स रूम हवे असतील तर तुम्ही इथे स्टे करू शकता. अदरवाईज तुम्ही इथेच टेंट हाऊसमध्ये राहू शकता. आणि चलो लेट्स गो. बाय बाय रसल खेमा. तर गाईज आता आम्ही फ्लॅमिंगो बीचला चाललोय जे की त्या कोणतं बिग बीच ना लॉंग बीच कॅम्प ग्राउंड लाच लागून आहे. हा सेम कोस्ट लाईन आहे. जे लॉंग बीच जिथे आम्ही स्टे केलं होतं तिथून स्ट्रेट हे पूर्ण बीच एकच आहे पण तिथनं एंट्री नव्हती. सो म्हटलं आपण इथे आलोच आहे इथपर्यंत तर आता आपण हे पण एकदा बघूनच घेऊ. इथे जास्त गर्दी नाहीये. इथे जरा निवांत. ट्रॅफिक बघा. आम्ही रसल खेमा टू अबुधाबीला चाललोय. सो मी
लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं ट्रॅफिक बघते. म्हणजे बघा कुठून स्टार्ट झालंय आणि अजूनही रस्ता